श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री गुराभ्याय नमः. ऋण वैराणी हत्या हेतून चुके सर्वता मुनी दृष्टांताशी कथा अकर्ण वो बरी पळे. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत मनोहर सूत की ब्राह्मण कसा असावा आणि ब्राह्मण कसा नसावा आतापर्यंत सांगितलं. मग अशीच एका ब्राह्मणाची कथा तुम्हाला सांगतो. ब्राह्मण धनलोभी नसावा, ब्राह्मण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा व्यवसाय धंदा करणारा नसावा, अशा प्रकारचं ब्राह्मण याविषयीची एक कथा दृष्टांताच्या आधारानं किंवा तुमच्या बुद्धीला पटल अशा प्रकारची एक कथा सुचलेली आहे. आणि अशीच एक कथा तुम्हाला सांगतो, ऐका. कोणी एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण आश्वावरी आरुण विदेशाला गोने तो गेला. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. कोणत्या तरी एका गावचा एक ब्राह्मण होता, पण क्षत्रिय धर्मी होता. अशस्त्र अस्त्र त्याच्या जवळ होते, घोड्यावरती स्वार होता आणि अशा प्रकारचा एक ब्राह्मणच होता. पण क्षत्रिय वृत्तीनं तो ब्राह्मण राहत होता. आणि एक दिवस तो ब्राह्मण आपल्या घोड्यावरती बसला आणि असंच परदेशामध्ये दुसऱ्या राष्ट्रामध्ये निघाला. घरी कुटुंब असे सर्वही परिधनाशा धरुणी जीवी वरिष्ठत्वाची उर्मी पाही अंगी वैसे दयाच्या. आणि त्यानं आपलं कुटुंब घरी ठेवलं, बायका लेकरं सगळी घरी होतं त्याचं आणि तो एकटाच निघालेला होता. क्षत्रियाची उर्मी त्याच्यापाशी होती, युद्ध करणं ही त्याची आवड होती, दुसऱ्याला मारणं वगैरे वगैरे, जवळ शस्त्रास्त्रही होते. आणि असा ब्राह्मण घोड्यावरती बसून परराष्ट्रामध्ये दुसऱ्या देशामध्ये किंवा असणाऱ्या राष्ट्रामध्ये धन मिळण्यासाठी तो गेलेला होता. चालली वैसा वर्षे करे मेली द्वादशा द्रव्य आशा बहुतची. म्हणून तो आपलं गाव सोडून दुसऱ्या देशामध्ये गेला, विदेशामध्ये गेला. 12 वर्ष तिकडे राहिला. 12 वर्ष इकडे कुटुंबाकडे आला नाही. आणि 12 वर्षाच्या कालावधीमध्ये अफाट धन कमवलं त्यानं बाहेर देशामध्ये जाऊन. त्या ब्राह्मणानं अफाट संपत्तीचा साठा बरोबरीला घेतला, कमावला. आणि काय करतो, धनाशा धरुणी बहुत उपार्जित झाला नरपणात धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची. आणि त्या ब्राह्मणानं धन आशा मनामध्ये धरूनच तो विदेशामध्ये आलेला होता, स्वतःचं गाव सोडून. बायका लेकरं तिकडे घरी ठेवले आणि परदेशामध्ये आला. धनाची आशा मनामध्ये होती, अनेक प्रकारचं धन त्याने मिळवलेलं होतं. ग्रंथकर्ते म्हणतात त्याचा हिशोब सांगतो, गणती सांगतो, किती त्यानं पैसा कमवलेला होता. ऐका. सुवर्ण नाणे 700 द्रव्ये झाल्याचे निभ्रांत मग मनी उपजला हेत ग्रहाच्या चित्तात उद्भवली. 700 सोन्याच्या नाणी त्यानं कमवलेल्या होत्या तिकडं 12 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि एवढ्या दिवस त्यानं तिकडं लांब राहून एवढ्या संपत्ती कमवली, सोनं चांदी सगळं कमवलं, त्यानं मिळवलं. आणि 12 वर्षानंतर ग्रह चिंता त्याच्या मनामध्ये उद्भवली. त्याने विचार केला आता घरी जायला पाहिजे. 12 वर्षामध्ये आपण घराकडे गेलो नाही, म्हणून बायका लेकराची आठवण झाली आणि धनाचा संचय करून तो विदेशामधून गावाकडे येत होता. काय झालं, माघारी प्रतदा झाला निज मंदिरी तो मार्गी काय झाली परी त्याची निर्धारी ऐकिये जे. आणि मग तो निघाला परदेशामध्ये गेलेला होता. तिथून संपत्ती कमवली आणि पुन्हा आपल्या घराकडे निघालेला होता. पण रस्त्यानं जात असताना एक नवल घडलं. काय झालं रस्त्यामध्ये ते ऐका. दूरदेशी विदेशापर्यंत मार्गक्रमी दिवस बहुत येत येत एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यानी. आणि तो ब्राह्मण विदेशामधून आपल्या गावाकडे येत होता. मग अनेक दिवस मुक्काम करत 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 त्याने येत होता. रात्र झाली की कुठेतरी थांबायचं, मुक्काम करायचा.
सकाळी पुन्हा तो घोड्यावरती बसून निघायचं. असा अनेक दिवस तो प्रवास करत होता. मग एक दिवस असं झालं, दुपारची वेळ होती, 12 वाजलेले होते, मध्यान्नाचा समय होता आणि त्यावेळेस त्याला वाटलं आपण स्नान करावं. म्हणून एका असणाऱ्या झाडाखाली त्यानं थांबला. एक असणारं सरोवर पाहिलं, तिथं घोडा थांबवला, सोनं चांदी सगळं उतरवलं, ढिगारा त्या झाडाखाली ठेवलं आणि काय करतो, वर उभा करण्यात येतं, वस्त्रे फेडणे समजतं. एक धर उपसून तेथ स्नान करीत बैसला. त्यानं ते असणाऱ्या झाडाखाली घोडा उभा केला. घोडा उभा केला, सगळी अंगावरची कपडे काढली, धनाचं जे काय सोनं चांदी आणलेलं होतं कमवून 700 नाणी, तेही गटुडं तिथं ठेवलं. जरा निर्माण केला बाणानं आणि तिथं त्या ठिकाणी असणार आंघोळ स्नान तो करू लागला. स्नान संध्यावरच्या वरी करुणी सोडली शिदुरी. तांबूल घेऊन वरच्या वरी परिधान करी लगबगे. लवकरात लवकर त्यानं स्नान उरकलं. वरच्यावर म्हणजे उगा आपलं करायचं म्हणून करायचं, अंतःकरणातून मनातून नव्हतं. मग स्नान झाल्यानंतर ना पुन्हा त्या ठिकाणी असणारी शिदोरी सोडली, जेवण वगैरे केलं. पुन्हा जेवण केल्यावर तांबूल पानाचा विडा वगैरे घेतला आणि सगळं वस्त्र परिधान करून आंघोळ करून जेवण करून निघण्याच्या तयारीमध्ये लगबग झाली जाण्याची. मनी असं उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयाची, परी गाठोडी धनाची विसरला. झालं असं होतं, कुटुंबाची चिंता होती म्हणून लवकरात लवकर जायचं होतं त्याला. म्हणून लगबगीनं गडबडीमध्ये गडबड केली, काही ना काही विसरली, चष्मा विसरला महाराजांचा. त्यामुळे गडबड चांगली नाही. गडबड करत होता त्याला घरी जायची. सगळी जेवण वगैरे केलं, पानाचा विडा घेतला आणि कुटुंबाकडे घराकडे जायचं होतं म्हणून निघाला. पण जे विदेशातून कमवून आणलेलं गाठोडं होतं सोन्याचं, ते गाठोडं तिथंच राहिलं, विसरलं आणि तसाच घोड्यावरती बसून निघाला. बैसून श्वावर पाही निघता झाला लवलाही. देवी आठवून तया चढली, हास्य पाही विसरला. आणि मग घोड्यावरती बसला, निघाला जात असताना पुन्हा खूप लांब अंतरावरती गेल्यावर त्याला आठवलं की आपण एवढे दिवस 12 वर्ष लांब राहून जे धन कमवलं होतं, सोने कमवलं होतं, ते सगळं त्या तिथंच विसरलं जिथं आपण स्नान करायला थांबलो होतो. खूप अंतर पुढे गेल्यानंतर ना त्याच्या हृदयामध्ये आपण पैसा तिथं विसरलो ही लक्षामध्ये आला. तो गेल्या मागे झालं, एक पांतिक बसला येऊन. दयाने निरखिता ठिकाण सापडले धन हे निघून गेला की तिथं एक दुसरा पांतिक आला. पांतिक म्हणजे रस्त्याने येणारी जाणारी, आणि ही लांब निघून गेलेला होता ज्यानं कमवलं ती. आणि तिथं एक दुसरा एक पांथस्थ आला, मार्गस्थ. त्यानंही तिथंच बसला. त्या झाडाखाली चांगली गार सावली होती. बसल्या बसल्या त्यानं इकडं तिकडं बघितलं, नजर टाकली आणि नजर टाकल्याबरोबर त्याला ती धनाचं गाठोडं दिसलं. दिसल्याबरोबर मग उठवणी अति तातडी निघता झाला लवरसवडी. म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहार. आणि तोही व्यक्ती तिथं स्नान आणि जेवण करण्यासाठी थांबलेला होता. दुपारची वेळ होती म्हणून मध्यान्ह स्नान आणि जेवण करावं आणि पुढे जावं असा बी त्याचा हेतू होता. पण एवढं मोठं धनाचं गाठोडं सापडल्यावर त्याने विचार केला आता हे सगळं कॅन्सल करू, पुढे लांब कुठेतरी जाऊन बसू. म्हणून ते धनाचं गाठोडं घेतलं, ते जेवायचं ना आंघोळीचं कॅन्सल केलं त्यानं आणि लगबगीनं तिथून तो निघाला. म्हणून तो बंद करणीत तवानी कशी दरत येत. येऊन या बसत शिदोरी सोडीत बक्षावया. बघा, पहिला जो धनाचं गाठोडं विसरला होता ती लांब गेला, ती महागारी यायला लागला. तेवढ्या वेळामध्ये एक व्यक्ती आला, त्यानं ती धनाचं गाठोडं घेतलं आणि घेऊन गेला. ते निघून गेल्यावर पुन्हा तिसरा माणूस आला त्याच जागेवर. आता रस्ताच आहे म्हणल्यावर कोणी बी येतो. तिसरा व्यक्ती तिथं आला आणि तिथं येऊन तो बसला. तेवढ्यात काय झालं, इकडे मार्गी जाता श्वावरी समन करीत्वांतरी. तो द्रव्य न दिसे पदरी, विसर निर्धारी मज झाला. आणि इकडं पहिला ब्राह्मण जी 12 वर्ष विदेशामध्ये कमवून आणलेलं धन घोड्यावर बसून गेला होता, त्याच्या लक्षामध्ये आलं
की आपण धनाचं गाठोडं तिथंच विसरलो, जिथं जेवलो आंघोळ केली तिथंच आपलं सगळं धनाचं गाठोडं विसरलेलं आहे. हे लक्षामध्ये आल्यानंतर पुन्हा तो माघारी येण्याचा विचार करू लागला. म्हणून तशाची अश्वपिटीत येता झाला पूर्वता ते, जे ते केले असेच नाना ते, आला ते लगबगे. आणि मग पुन्हा लगेच माघारी आला. माघारी आल्याबरोबर त्याने विचार केला आणि आता ते धनाचं गाठोडं आपण जिथं विसरलोय ते असणाऱ्या झाडाखाली तिथं तो माघारी आला आणि आल्यानंतर पाहू लागला. काय दिसलं? होते ते शूद्र असे बसला, पाहून येते बोलता झाला, तुम्ही येते केदवाला ते आम्हाला सांगितले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. तो ते शूद्राचे बेसला, पाहुणी तया ते बोलता झाला, तुम्ही ते केदवाला ते आम्हाला सांगितले. आणि मग हे असावं त्या ब्राह्मणाच्या लक्षामध्ये आलं, जे घोड्यावर धन विसरून गेलं होतं ते पुन्हा नेम्या रस्त्यातनं माघारी आलं. आणि जिथं आपण आंघोळ केली आपलं धनाचं गाठोडं विसरलं होतं तिथं आल्यावर एक शूद्र जातीचा व्यक्ती तिथं बसलेला होता. मग त्याने विचारलं, महाराज कधी आला, किती वेळ झालं, इथं येऊन कधी बसला, अशा प्रकारचे प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली. तो शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही, मग तो म्हणे या ठाई धन सापडले तुझं पै. आणि त्या क्षुद्रानं बोलायला सुरुवात केली. थोडे वेळ झालो, क्षणभर झाला, आताच येऊन टेकलो, इथं बसलोय. मी काय लय वेळ झालेला नाही, चाललो होतो, गार सावली दिसली म्हणलं थोड्या वेळ बसावं म्हणून इथं बसलोय. हे नाही विचारलं ह्या ब्राह्मणानं घोड्यावर आलेला. म्हणली तुम्हाला माझं धन इथं विसरले, धनाचं गाठोडं इथं विसरले होतं, तुम्हाला काय दिसलं का? दिसलं असेल तर द्या. 12 वर्ष झालं बाहेर राहिलोय मी, कमवून आणलेला आहे ती माझा आहे, त्यामुळे जर तुम्हाला दिसलं असलं तर माझं धन मला द्या, असं तो ब्राह्मण बोलू लागला. शूद्र म्हणे मी सर्वथा तुझा आदर व्यर्थ केवता, ये उपदेश साता दर व्यर्थ माझे सुवर्ण. त्या शूद्राने सांगितलं, बाबा तुझं धन मला काय करायचं घेऊन, आणि मला इथं काय दिसलं बी नाही, भेटलं बी नाही, मी कुणाचं धन पाहिलेलंच नाही, आणि तुझं धन मला लोकांचं घेऊन काय करायचंय, मी नाही बघितलेलं नाही. त्यानं सांगितलं, हे बघ थोडं नव्हतं माझं, जाऊ द्या म्हणाला, विषय सोडून द्यायला. थोडं नव्हतं माझं, 700 नाणी होत्या सोन्याच्या, एवढा अफाट संपत्ती आहे ती, आणि ती इथं विसरली आहे. कुठं आहे? माझे मला माघारी दे. ते तुवा अभिलाषिले माझे मत देता भले, नाही तरी जासी वदिले मज हस्ते पापिष्ट. अरे तू पापिष्ट आहे, माझं सगळं धन हरवून घेतलं, हिसकावून घेतलं, कुठेतरी लपवून ठेवलं, आणि आता नाही म्हणायला लागलाय. मी लय वेळ नाही, थोड्या वेळ झाला, मी थोड्या अंतरावरती गेलतो, हे तर कोणी आलंच नाही तुझ्याशिवाय. मग माझं धन कुठं आहे? जर माझं धन दिलं नाही तर मग माझ्याकडे शस्त्र असतं, तुला मारूनच टाकतो, त्यामुळे माझं धन कुठे दाखव, असं तो ब्राह्मण त्या क्षुद्राला बोलू लागला. एवढा आहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई, चुक मन ठाई विसरलासी धनाते. त्या क्षुद्राने सांगितलं, बाबा 2 मिनिटं झालं इथं येऊन बसलोय, मला तुझ्या धनाचं काही घेणं देणं नाही, मला माहित पण नाही. तुला जर काय वाटत असेल तर चेक कर, मला जडती घे अंगाची माझ्या, आणि बघ तुला कुठं सापडतंय का. अरे तुझ्या धनाचं मला काय करायचंय, मी काय बघितलेलं नाही, असं तो क्षुद्र बोलू लागला. ऐसा कलह वयंता होता से होतत्वता, शूद्राजवळी न देखे तत्वता, मग प्रवर्तला घाता तयाचे. अशा प्रकारच्या दोघांमध्ये कलह निर्माण झाला. हे ना म्हणायचं तूच घेतलाय का, नाही तर तिसरं कोणी आलंच नाही. त्यानं म्हणायचं, बाबा मी आताच येऊन बसलोय, मी कशाला तुझं धन आणि संपत्ती काही घेतोय, मला काही सुद्धा नाहीये, तुझं मी काही घेतलेलं नाहीये, आम्हाला ठीक आहे, आणि तुझं कुठल्याही प्रकारचं धन संपत्ती आम्ही घेतलेली नाहीये. अशा प्रकारचं बोलता बोलता दोघांमध्ये कलह लागला, आणि या घोड्यावरच्या ब्राह्मणानं शस्त्र काढून त्याला मारायला सुरुवात केली. ते तुवा विलासिले माझे मद देता भले, नाही तरी जाती वदले मद हस्ते पापिष्टा. त्या असणाऱ्या ब्राह्मणानं सांगितलं, अभिलाष केलाय तू माझ्या धनाचा, एवढं मोठं संपत्ती तुला अनायासानं भेटली, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये कपट पाप निर्माण झालंय, त्यामुळं माझं धन मला दिलं तर तुझ्यासाठी भलं आहे, तुझं चांगलं आहे, नाहीतर तुला मारूनच टाकतो, असं तो ब्राह्मण त्या क्षुद्र व्यक्तीला
बोलू लागला. मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परीने संतोषे आपले अर्ध भाग देतो तू ते. त्यावेळेस त्याने सांगितलं, हे बघ मी काय तुझं धन वगैरे काही घेतलेलं नाही, मला काय करायचं बाबा, मी आताच येऊन बसलेलो आहे, बघितलं मी नाही, घेतले मी नाही. पण त्यानं म्हणायचं तूच घेतला, कारण त्याला दुसरं कोणी तुम्ही दिसलंच नाही, हाच ब्राह्मण दिसला, हा क्षुद्र जातीचा व्यक्ती दिसला. त्यानं म्हणायचं तूच घेतला, तो म्हणायचा मी घेतलंच नाही. असं एकमेकाला ते बोलू लागले. अरे माझी 2 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई एरुवा नवा होणी म्हणे नाही नेत्री पाही देखील म्या. त्यानं सांगितलं बाबा 12 वर्ष घरादारापासून बायका लेकरापासून लांब राहिलोय, विदेशामध्ये जाऊन धन कमवून आणलंय आणि 12 वर्ष कमवलेल्या ती संपत्ती माझी, मी खर्च करून एवढा असणार, सायास करून शरीराला कष्ट देऊन तेवढा पैसा मी कमवलेला आहे, त्यामुळे माझे मला दे. त्याने शपथ वाहून सांगितलं, बाबा मला इथं काही धन दिसलं नाही, मी घेतलंच नाही. असं तो बोलू लागला. मसपोद्र होऊनी अंतर वस्त्रे कुसुमी खडगाधार तत्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. मग ह्याला राग आला, कारण ह्याला दुसरं कोणी दिसलंच नाही. ते म्हणायचं तू आज घेतलंय, इथं दुसरं कोणी नाही. आता जाऊन लगेच माघारी आलो आणि तू इथं बसलेला आहे आणि धनाचं गाठोडं मी विसरून माघारी आलो, लगेच इथं काय घरामध्ये तूच घेतलंय, किती जरी नाही म्हटलं तरी तूच घेतलंय. त्यामुळे माझं ती पण देत नव्हता. म्हणून हे असणाऱ्या घोड्यावरची ब्राह्मण होता, त्यानं शस्त्र तलवार बाहेर काढली आणि त्या असणाऱ्या तलवारीला आपल्या वस्त्रानं कापडानं पुसलं आणि त्याला मारण्यासाठी किंवा त्याचं मुंडक छाटण्यासाठी तो तयार झाला. शतेचे न होणी अंतरी म्हणे आता घेऊता जावे घरी मुख कुटुंबाते केवी दावतरी म्हणून माघारी मुरडाला. आणि मग त्याचे असणारे जी काय अंगावरती जखमा वगैरे झालेले होते, त्यानं मारलेलं होतं, यानं बी विचार केला एवढी सगळी असणारी इस्टेट आपण कमवण्यासाठी आलेलो होतो आणि आपल्याला काहीच भेटलं नाही, कसं माघारी जावं असा विचार करू लागले. की तुका व्रतांत येथे झाला पहाला बकवणाला कोण मेला ऐसी इतिहासे विठ्ठलीला पुढे कथेला अवधान द्यावे. ग्रंथकर्ते सांगतायत तिथपर्यंतची कथा झाली. बघा कोणी नेलं कोणाला भेटलं, जी मधला व्यक्ती आलेला होता त्याला अनायासाने भेटला आणि तो निघून गेला.